मी चालले समतला स्कूलला सोडायला आणि नाही तेव्हा चालतो आणि आज एक लेट झालाय, पप्पा नाही आहेत आणि नखरे करते की पाय दुखतात म्हणून, है ना? पाय दुखतात ना, पाय मोडले म्हणतो. जरा पाय दुखायला लागला की पाय मोडले म्हणतो. उतर खाली वेळा, आता उतर ना. बघ स्वामी कसं चालतो बघ. हा, स्वामीला ओमकार दादाची मम्मी उचलून घेऊन जाते. हा चल, रिक्षा भेटेल. चल उतर खाली वेळा, थोडंसं उतर, जाऊयात आपण. लगेच चाललो आम्ही आता. रिक्षातून उतरलो, थोडं चालायचं आहे. बाय बाय. आता मी पोचते घरी 2 मिनिटांमध्ये. आज समज स्पोर्ट्स होते स्कूलमध्ये म्हणून सोडलं त्याला, नंतर आज पण सुट्टी घेतली असती कारण त्याचे पप्पा गेले आज लवकर. मग जेव्हा मी उठले त्याच्या 10 मिनिटांनी लगेच स्वामी पण उठला, त्यामुळे काहीच तयार झाली नव्हती. विचार होता की आज सोडायचं नाही स्कूलला, पण त्याचे स्पोर्ट्स होते आज आणि तो फायनलमध्ये गेलेला आहे. काल समजा स्कूलला सोडलं नव्हतं, मॅमचा फोन आला की तो फायनलिस्ट आहे आणि उद्या पाठवा त्याला, म्हणून मी त्याला आज पाठवून आले. रिक्षा पण भेटली टायमात म्हणून लवकर पोहोचले. आता बघूया स्वामी काय करतोय, रडतोय की खेळतोय. तर रडणार नाही, खेळेल, कारण त्याला मी खाऊ भरवलेला आहे आणि त्याला रात्रीपासून ताप पण नाही आला. काल दुपारी ताप आलेला, त्याच्यानंतर त्याला ताप नाही आला. बघू आता जाऊन काय करतोय. तर चला बघूया आता. बघूया स्वामी काय करतोय. झोपलाय काय? झोपलाय काय बाई? आम्ही आलो आता घरी, चाललो. स्वामी मम्माची वाट बघत होता पिल्लू. हां, त्यांनी लॉक काढायचा. लॉक काढूया, लॉक. हे सगळा पसरा असाच आहे. लवकर आवरून गेलेली समजचं एवढंच. आता आवरायचं, है ना पिल्लू? झोपला स्वामी आता मी आवरते. खूप पसरा आहे, कायच आवरलं नाही आहे. किचनमध्ये तसं सगळं. चपात्या 2च बनवल्या होत्या, चपात्या पण बनवायच्या आहेत. भाजी बनवलेली आहे, फक्त चपात्या बनवायच्या आहेत. टिफिन पुरत्या चपात्या बनवलेल्या होत्या मी समजसाठी. आता आवरते लवकर पटापट मी पण, कारण आता वाजलेलं आहे 10:30ला 10 मिनटं कमी आहेत आणि मग परत मला समजला आणण्यासाठी जायला लागतं 11:30 वाजता. तर मी चपाती बनवते. 2च चपात्या बनवल्या होत्या, थोडं पीठ ठेवलंच असतं. मी चपाती बनवून घेते. स्वामी उठला की चपाती बनवायला देणार नाही, तो बाहेर खेळेल, दुसरं काही कामं होतात, पण चपाती बनवायचं होत नाही. तो किचनमध्ये उभा राहतो. लेट उठले की सगळं असं असतं. लवकर उठल्याचं झालं असं पटापटा. अलार्म लावला होता 6:30चा आणि उठले 8 वाजता. आज लेट झाला खूप. परत 11:30 वाजता जावं लागतं समतला आणायला स्कूलला. व्हॅनवाला नाही आहे, कारण समत त्या स्कूलला एकटाच आहे, त्यामुळे व्हॅनवाला कोणी रेडी नाही आहे. त्यामुळे सोडणं आणणं सगळं मीच करते. पप्पा येतात लवकर स्कूलला 8 वाजताच. हे सगळं एक आई समजू शकते किती त्रास असतो तो एकटं मुलं सांभाळणं. जेव्हा माझी आई करायची ना काम, काय पण करते तेव्हा म्हणायची एवढंच केलीस, तो असंच केली तसंच केली बोलायची. म्हणजे जेव्हा मी आई झाले तेव्हा समजलं की आई काय काय करत होती माझ्यासाठी. प्रत्येक वेळ आली की प्रत्येक गोष्टी समजतात आपल्याला. एकदा आई झालं ना, कोणतरी आलं वाटतं, बघते. बाजूचा मुलगा आहे गोलू, आणि दरवाजा वाजवला. मला वाटलं की स्वामी उठेल की काय. स्वामी उठला नाही, त्याने बेल वाजवली नाही, तर कडी वाजवत होता. आणि आज काय मिस्टर पण लेट येणार आहे, त्यामुळे काय त्यांचं जेवण बनवायचं नाही, आज आमचंच आहे. स्वामीला ताप वगैरे काय आला नाही. मला वाटत होतं की ताप येतो की काय जास्त आला. त्याला एकदा औषध दिलं, ताप वगैरे आला नाही. पण त्याची थोडी छाती जाम आहे, नाक गळते. नाक गळत नाही आहे, त्याला वाफ द्यावी लागेल. वाफ दिलं की नाक गळायला लागलं की मग काय त्रास होत नाही त्याला. छाती जाम झाली की मग
त्रास होतो. तो एक खूप ताप आलेला बरं, आपण मुलांची छाती जाम होऊ नये. छाती जाम झाली की खूप त्रास होतो. छोट्या चपात्या बनवते, मोठ्या नाही बनवत. तुम्ही कसं सांभाळता? जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांची 2-2 मुलं आहेत, 3-3 मुलं आहेत किंवा 1 आहेत, ते कसं सांभाळत असेल मुलं? नक्कीच कमेंट करून सांगा मला. ह्याच्यामुळे मला अजिबात टाइम भेटत नाही काही गोष्टी करायला. उद्या तर सॅटर्डे संडे आहे, आज फ्रायडे आहे. सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्टी मिस्टरांना. तेव्हा ठरवते की ही कामं करेन, ती कामं करेन, व्हिडिओ बनवेल. तसं व्हिडिओ तरी बनवायचं वाटतं, पण तो दिवस पूर्ण झोपेत जातो. कारण लेट होतं सकाळी उठायला, 9:30-10 वाजतात. उद्या सुट्टी म्हटलं रात्री झोपणं पण लेट होतं आणि मग उठायला 9:30-10 वाजतात. मग उठल्यानंतर नाश्ता, अंघोळ 12 वाजतात. त्यानंतर दुपारचं जेवण. मग कुठे चाललं बाहेर फिरायला जा, कुठे शॉपिंगला जा, असं असतं. मग सगळा दिवस होतं त्याच्यामध्येच. मला असं वाटतं की सुट्टी नसलेली बरी. समज स्कूलला गेलं की काय पटत नाही मला, घरी मग खूप दमवत होतो. पण त्याचे स्पोर्ट्स आहेत, पण तो फायनलिस्ट आहे, फायनल मध्ये गेलाय. बघू आता काय होतं. मी चपाती टोकरीमध्ये ठेवते, तुम्ही पण ठेवता का? त्यानंतर मी डब्यामध्ये ठेवते. गरम गरम चपाती नाही ठेवत त्याच्यामध्ये. आज भाजी बनवली मी, गवार म्हणजे बाऊची भाजी बनवली. खूप जास्त बनवली भाजी. रात्री साफ करून ठेवली होती की सकाळी टिफिन देईल म्हणून, आणि टिफिन दिले नाहीये. भाजी झाली जास्त. जेव्हा भाजी बनवली तेव्हा मिस्टर होते घरी. ते बोलले की बनवायला घेतली, ते बोलले की नको टिफिन, जातो म्हटलं, वेळ झाला. त्यामुळे भाजी जास्त आहे आज. तर 2 टाइम मलाच खावे लागणार आहे. अजून भांडे हे साफ करायचे. भांड्याचा आवाज आला की स्वामी उठू शकेल म्हणून अजून भांडी साफ नाही केली. अजून खूप काम बाकी आहेत. पटापट आवरते. स्वामी झोपलाय तसा. आणि आज आंघोळ पण घालायची माझी झाली, तर आंघोळ घालायची. त्याला मी सकाळी पण घालते आंघोळी आणि संध्याकाळी पण घालते आंघोळी. पण ताप आलाय कालपासून म्हणून घातलं नाहीये. कुठला स्वामी लगेच बसलाय किचन मध्ये येऊन मम्माला हेल्प करायला, हा ना? चपाती बनवायला आलाय मम्माची. चपाती झाली बनवून, आवरायचं किचन. हा उठून बसलाय. स्वामी पती लागतात पोरांना. बघा तांदळाचा डब्बा आहे, झाकण काढलंय. काय करतोय, हात घालून काढण्याचा प्रयत्न करतोय बघा. आणि मी इकडे तर कुकर लावते. स्वामी झोप आली. मग का उठलास लवकर? हा, का उठलास लवकर? बाप्पा पुढे बाप्पा. आता घालते स्वामीला आंघोळी घालते. 11 वाजलेत. 10-15 मिनिटांमध्ये होईल आवरतं. 11 वाजलेत. आंघोळ घालतून देते काकीकडे याला आणि साऊंड समतला घेऊन येते ना पिलो, हो ना? बघा स्वामी रेडी झालाय. पावडर सगळी लावून घेऊन स्वतः सांडतो सगळं. स्वामी इकडे बघ. हे पॅन्ट बघ कशी झाली तुझी. इकडे करूया सरळ. स्वामी ए पिल्लू इकडे या. खोकला लागलाय. स्वामी किती महिन्याचा असेल तर वाटत असेल तर स्वामी आता 10 महिन्याचा होणार. 9 तारखेला 10 महिन्याचा होईल. पिल्लू मजा येते पॅन्ट घेऊन फिरायला. पडायची गाडी पडली. बाळाला देणार आहे काकींच्या घरी. बाळाची बॉटल पाण्याची, बाळाचं खाऊ थोडं, आणि हे बाळाची पॅन्ट. कारण तर मी पॅम्पर घातला नाहीये अजून. चाललो मी काकीच्या घरी, है ना? आजीच्या घरी चाललं स्वामी. आवाज उतरायचं खाली कशाला. ही लादी पुसणार आहे तोपर्यंत आम्ही खालती राऊंड मारतो सायकलवरती. या खालती मग. काय येऊ वरती मी?
मला कसं समजणार मग? आवाज येता खाली गॅलरीतून? आवाज द्या खाली गॅलरीतून. मी येते घेऊन वरती. तोपर्यंत मी सायकलवरती बसूया. स्वामीला ग्राउंड मारूया. सायकल स्वामीची खालतीच आहे. ती बघा स्वामी सायकल. चल बाळा बस. बघा स्वामी बसले सायकलवरती. एक राऊंड मारते. स्वामीला दिलं. काकींच्या घरी सोडून आले वरती. काकीचे कामं आवरले आता आणि मी चालले स्कूलला. समजला घेतला मी आता. कुरकुर घेतले. काय कोण विन झाला? तू का वंशू? तू म्हणतोस तू, तो म्हणतो तो. कोण जितलं मग? समतला आणलं स्कूलवरून. त्याने थोडं चपाती भाजी खाल्ली आणि तो झोपला. आणि हा छोकुला झोपला नाही तुला. बसलाय. नाही झोपायचं? स्वामी झोपायचं नाही तुला? आणि त्यानंतर मी थोडं स्वामीला घेऊन खालती गेलेली. आणि स्वामीच्या पायात पैंजणच नाहीये. पैंजण हरवलंय. ही साडी मी काढली आता. ब्लाऊज शिवायचा मला याच्यावरती. 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली असताना साडी घेतली मी. पण अजून ब्लाऊज शिवला नाही याच्यावरचा. आता शिवायचा आहे. आता मुहूर्त आलाय ब्लाऊज शिवायचा. बघू आता. मी जास्त फारशा साड्या घालत नाही. आहेत माझ्या साड्या खूप, पण मी घातल्या नाही जास्त. त्यामुळे ह्याचा ब्लाऊज मी शिवला नव्हता. पण आता गावी फंक्शन आहे म्हटलं त्याला शिवूया. टेलरकडे पण जायचं ब्लाऊज घेऊन. कधी टाईम भेटतो आता. स्वामीला पिन लावले. आम्ही तर चाललोय खालती. होय ना? खाली चालू ना बघू. चला आलो मी खाली. उतरा. मस्त बसलाय स्वामी. थोडा वेळ बसेल आणि मग रडायला सुरू. खाली उतर म्हणून. त्याला धावायचं असतं. स्वामी ए छकुले छकुले काय बघतो तू? काय बघतो? काय बघतो? स्वामी बाई